सर, आज आयुक्तांच्या दालनामध्ये बैठक पार पडलेली आहे। आमदार खासदार उपस्थित होते। काय नेमकी चर्चा झाली? कळवा मुंब्राच्या डेव्हलपमेंटवरती आज आयुक्त महोदय आज कळवा मुंब्रा आणि त्याचबरोबर ठाणे लोकसभा या मतदारसंघातील बैठक आयुक्त महोदयांच्याकडे पार पडली। त्या बैठकीमध्ये खासदार नरेशजी मस्के साहेब होते, त्याचबरोबर आमदार जितेंद्रजी आव्हाड, आमचे जिल्हा प्रमुख गोपालजी लांडगे साहेब, राम रेपाळेजी, रमाकांत मडवी सगळे उपस्थित होते। त्यामध्ये कळव्या मुंब्र्यामध्ये कळव्यामध्ये जे स्विमिंग पूल आहे त्या स्विमिंग पूलच्या ठिकाणी मल्टी स्टोरी वर्टिकल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ही नवीन संकल्पना आम्ही घेऊन येतोय। 10 कोटी रुपये अगोदरच मंजूर झाले त्याच्यासाठी, म्हणजे कळव्याच्या नागरिकांसाठी स्विमिंग पूल बरोबर बाकी अमेनिटीज, बॅडमिंटन असेल, लॉन टेनिस असेल, क्रिकेट असेल, सगळ्याच गोष्टी, स्क्वॉश असेल, या सगळ्या गोष्टी त्या एकाच ठिकाणी त्यांना मिळतील। त्याचबरोबर कळव्यामध्ये एक नाट्यगृहाचं आरक्षण आहे 3 एकरचं, ते खारेगावमध्ये, ते देखील आपण डेव्हलप करतोय। त्याच धर्तीवरती व्हर्टिकली आपण स्टेडियम आपण बनवणार आहोत। त्या ठिकाणी देखील स्विमिंग पूल असेल, त्या ठिकाणी मल्टी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असेल, म्हणजे कळव्याला वेगळं त्यांचं एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि खारेगावला एक वेगळं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, या दोन्ही स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आणि शासनाकडून जेवढा निधी, जसा आम्ही कळव्याच्या स्विमिंग पूलसाठी निधी आणला 10 कोटी रुपये, तसाच जेवढा निधी लागेल इकडे तो निधी आणण्याचं काम जे आहे ते आम्ही त्या ठिकाणी करतोय। त्याचबरोबर एक 25 एकरचा भूखंड आहे, त्या भूखंडावरती बीकेसीच्या धर्तीवरती IT पार्क किंवा बीकेसीच्या धर्तीवरती दुसरं बीकेसी करता येऊ शकतं का, त्याची देखील फिजिबिलिटी चेक करण्यासाठी जे आहे ते आयुक्त महोदयांना सांगितलेलं आहे। ती जागा जी आयडेंटिफाय करायला सांगितलेली आहे। 25 एकरपेक्षा जास्त जागा जर असेल तर शासनाकडून वेगवेगळ्या सुविधा ज्या आहेत ते तिथे मिळतात, म्हणजे एक एम्प्लॉयमेंट जनरेशनच्या दृष्टिकोनातून कळव्यामध्ये एक मोठं हब जे आहे हे तयार होऊ शकतं। त्याचबरोबर ठाण्याला कोलशेतला एक टाउन पार्क हा देखील प्रपोजल जो आहे तो ठाणे महानगरपालिकेने तयार केलेला आहे, त्याचे देखील आज प्रेझेंटेशन पाहिलं। म्हणजे एकंदरीत त्या टाउन पार्कमध्ये कन्व्हेन्शन सेंटर असेल, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असेल, बाकी सगळ्या एक जसं सेंट्रल पार्क केलेलं आहे आपण ठाण्यामध्ये, त्याच धर्तीवरती सेंट्रल पार्क देखील त्या ठिकाणी होऊ शकतं। तर त्याचा आज वेगवेगळ्या डेव्हलपमेंट्सवरती आज आम्ही सगळ्यांनी मीटिंग त्या ठिकाणी घेतली। बघा, 65 इमारतींचा विषय जो आहे तो शासनाकडे आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील आणि उपमुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलेलं आहे की आम्ही पूर्ण ताकदीने जे आहे हे त्या 65 इमारतींच्या नागरिकांच्या बरोबर आहे। त्यांना जे काही रिप्रेझेंटेशन कोर्टामध्ये करायचे ते देखील करण्याचं काम जे आहे ते शासनाकडून आम्ही आमच्या लोकप्रतिनिधींकडून सुरू आहे। आता मला डिटेल माहिती नाही की बाबा कळव्यामध्ये कुठल्या इमारतींना दिलं, जसं 65 इमारतींचा आम्हाला विषय माहिती आहे, तर कळव्यामध्ये मी इन्फॉर्मेशन घेतो आणि त्याच्यावरती जास्त काय मी बोलू शकतो। महापालिकेला आता आयुक्तांना देखील सांगितलेलं आहे की याच्या पुढे जे आहे अनधिकृत बांधकामं जी आहे ती झाली नाही पाहिजे। अनधिकृत बांधकामं झाल्यामुळे त्याच्यामध्ये सर्वसामान्य माणूसच भरडला जातो, त्याला माहिती नसतं अधिकृत आहे अनधिकृत आहे। मला वाटतं हे मुळात झालेच नाही पाहिजे आणि जर होत असतील तर त्याच्यावरती कठोर अशी कारवाई जी आहे ती महापालिकेकडून झालीच पाहिजे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।